आत्मविश्वास कशासाठी लिहिलेला असेल याचा जर तुम्ही विचार केला तर कोण सांगू शकेल का? सध्याच्या घडामोडी, आज तारीख किती आहे? 3 मार्च 2021. कधीतरी आपल्याला टी व्हीला बातम्या ऐकायला मिळतात की एखाद्या वेळेला परीक्षा होतील किंवा नाही होतील. आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री ज्या आहेत त्यांनी सुद्धा आता परवाच एक त्यांचं ओपिनियन दिलेलं आहे की ह्या ज्या परीक्षा आहेत 10वीच्या आणि 12वीच्या, ह्या परीक्षा विद्यार्थ्याच्या दृष्टीनं एक प्रथम पायरी म्हणून फार महत्त्वाच्या आहेत त्यांच्या जीवनामध्ये. ज्या वेळेला त्यांना कुठे पुढं प्रवेश घ्यायचा असतो, त्यांनी नेमके किती गुण प्राप्त केलेले आहेत आणि त्या गुणांवर आधारित त्यांना पुढच्या चांगल्या ठिकाणी कॉलेजेसला प्रवेश घ्यायचा असतो. बरोबर आहे, कारण की पुढच्या कॉलेजसाठी प्रवेश घेण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना आपली सिद्धता दाखवावी लागते. म्हणून लिहिले आत्मविश्वास, जो प्रत्येक विद्यार्थिनीच्या मनामध्ये असायला हवा. तो आत्मविश्वास आजपर्यंत तुम्ही मिळवला असेल किंवा नसेल, आजपर्यंत बऱ्याच शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीनं तुमच्या पुढे यायचा प्रयत्न केला आहे आणि आत्ता सध्या प्रत्येक शिक्षक तुम्हाला तुमच्या पुढे उभा राहून तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करत आहेत. पण बराचसा सिलेबस हा ऑनलाईन तुमचा कव्हर झालेला आहे. परंतु आमच्या पाहणीमध्ये असं आलं, निदर्शनास असं आलं की बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑनलाईनचा अभ्यास हा वेळच्या वेळेला केलेला नाही आहे. जे वहीवरती तुम्हाला जो काय अभ्यास करायला सांगितला होता तर तो अपूर्ण आहे. मग आपलं वर्ष ह्या कोरोनाच्या ज्या महामारी म्हणतात त्याच्यामध्ये हे वर्ष जवळपास वाया गेलेलं आहे. मग आपल्या ते जीवनातलं वर्ष वाया जायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? ह्या जीवनामध्ये आपल्याला हे मिळालेलं वर्ष, आपल्याला जर या विश्वामध्ये जर कुठं देव असेल तर तो म्हणणार आहे का की हा कोरोना महामारीमुळे तुमचं 1 वर्ष बाळांनो शिक्षणाचं वाया गेलेलं आहे, चला मग तुमचं आयुष्य एखाद्याचं 55 वर्ष आहे तर 56 करून टाकूयात, असं म्हणणार आहे का? कोणीतरी म्हणणार आहे का? बरं, ज्ञानप्राप्ती ही तुम्हाला आवश्यक आहे की नाही, ही महत्त्वाची गोष्ट आहे. मग शिक्षकांनी तुम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. तुमच्या क्रमिक पुस्तकांमध्ये असणाऱ्या धड्यांवरती ज्या ज्या काही गोष्टी सांगायचा प्रयत्न केला, तो प्रयत्न तुम्ही सुद्धा बऱ्याच जणांनी स्वयं अध्यापन करण्याचा प्रयत्न करून त्यासाठी एक तुम्ही चांगला प्रयत्न केला की आपल्याला काहीतरी समजलं पाहिजे. काही जण रानामध्ये वगैरे गोट्या खेळायला पण गेलेले पाहायला मिळालेले. म्हणजे ज्या वेळेला आम्ही प्रत्यक्षात वाड्या वस्त्यांवरती जाऊन व्हिजिट दिल्या त्यावेळेला काही मुलं वगैरे प्रत्यक्षात घरामध्ये न सापडता कुठेतरी डोंगरामध्ये वगैरे असे गेलेले आढळले. आशा करतो त्यांनी त्या डोंगरांमध्ये सुद्धा अभ्यासच केलेला असेल. पण जर का ही परीक्षा घ्यायची नाही असं जर म्हटलं तर संपूर्ण देशामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं 1 वर्ष हे वाया जाणार आहे. बरोबर? म्हणजे 10वीतला 10वीतच राहणार आहे, 12वीतला 12वीतच राहणार आहे, पहिलीतला पहिलीतच राहणार आहे. म्हणजे ही शिक्षण प्रणाली 1 वर्ष टोटल ही मागे येऊ शकते. ती मागे जर आली तर पुढच्या लोकांच्या ॲडमिशनचं काय? म्हणजे 11वीतला 11वीतच राहणार, 12वीतला 12वीतच राहणार. बरोबर ना? ठप्प. म्हणजे 1 वर्ष प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातलं वाया गेलंय. ज्या विद्यार्थिनींनी प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे आणि ते आत्मविश्वासपूर्वक जर परीक्षेला सामोरे जायला तयार असतील तर ते त्यांचं नुकसान म्हणायचं की त्यांचा फायदा म्हणायचा? काय म्हणायचं? फायदा म्हणायचा. ते मुलं मुली परीक्षेला जायला इच्छुक आहेत, त्यांना स्वतःवरती विश्वास आहे, म्हणून त्यांनी ठरवलं की नाही आम्ही ही परीक्षा देणार. फॉर्म भरलेले आहेत आणि अभ्यासाला लागलेले आहेत. आता ते परीक्षा देणार आहे. मग मी काय म्हणतो की आपण सकारात्मक राहूयात
आपण काय करायचंय की दिलेला जो अभ्यास आहे तो अभ्यास आपण प्रामाणिकपणे इथून पुढेही पूर्ण करू शकतो. आता परीक्षा लावधी किती राहिलेला आहे? साधारण 20 मे पर्यंत परीक्षा पूर्ण होतील असा अंदाज सांगितला जातोय. कोणीही परीक्षा पूर्णपणे होणारच नाहीत असं गॅरंटीपूर्वक कोणी काही सांगितलेलं नाही. मग तुम्ही एवढे येता इथं शाळेमध्ये आल्यानंतर आता कोरोनाचे सगळे नियम धाब्यावरती बसून शिक्षक सुद्धा तुमच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. तुम्ही सुद्धा आता एका बेंचवर 2-2, 3-3 जण बसताय. ॲक्च्युली हे चुकीचं आहे. म्हणजे मी स्पष्टपणे सांगतो. आणि काही राज्यांमध्ये तर लॉकडाऊन परत करावं की काय अशी परिस्थिती निर्माण होती. बऱ्याच ठिकाणी असे हे प्रकार पाहायला मिळतात. याच्यामध्ये तुम्ही धोका पत्करून जर वर्गापर्यंत येताय तर वर्गापर्यंत यायला काय चंगळमंगळ करायला येतं का? मुख्यमंत्री जे तास होत आहेत त्या तासाचं शिक्षण घेऊन परिपूर्ण आपण शिक्षण घेऊन घरी गेल्यानंतर जो तुम्हाला वेळ मिळतो, कधी समजा तुम्ही लवकर उठलात, संध्याकाळी थोडासा अभ्यास केला, तर ह्या ज्या गोष्टी जर तुम्ही जर व्यवस्थित प्रामाणिकपणे जर केल्या तर तुम्ही मिळालेल्या ज्ञानातून किमान उत्तीर्ण होऊ शकतात. बरोबर आहे? तुमच्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे. काही विद्यार्थिनींनी दूरदर्शनवरती मुलाखती दिल्या की अभ्यासक्रम 25% कमी केला होता, 25%च्या ऐवजी 50% कमी करा. मग याला मी उदाहरण काय देईल माहिती का? रोज जे आपण पोटभर जेवतो ना, पोटभर जेवायचंच नाही, अर्धच जेवायचं. चालेल का? काय होईल? आपली तब्येत काय होईल? तेवढ्या कालावधीमध्ये अर्धी होईल. परत जेवण नाही मिळालं, आपल्याला टॉनिक नाही मिळालं, व्हिटॅमिन नाही मिळाले, प्रोटीन्स नाही मिळाले, त्यातले ते घटक जर नाही मिळाले आपल्या शरीराला, तर हातपाय गाड्या आणि ढेरवाड्या म्हणतो आपण, ते मुडदुसत आहे असं कोणतरी होऊ शकतो. मग बुद्धिमत्तेचंही तसंच आहे. वर्षभर तुम्हाला मिळण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले, तुमच्या पुढं स्ट्रगल होतं, तुमच्या पुढं एक आव्हान होतं की अशा ह्या दिवसांमध्ये सुद्धा आम्ही जेवढं काही यूट्यूबला मिळते, जेवढं काही शिक्षक आपल्याला ऑनलाईन सांगतायत, समजून सांगतात, शिकवायचा प्रयत्न करतायत, आणि आपण आपली बुद्धिमत्ता वापरून आपण प्रामाणिकपणे चांगला अभ्यास करून नेहमीप्रमाणेच आपण मार्क्स 10वीच्या परीक्षेला सुद्धा मिळवू शकतो. त्यासाठी पाहिजे आपल्याला स्वतःवरचा विश्वास, म्हणजेच आत्मविश्वास. आता मी जर तुम्हाला म्हटलं की किती जणांमध्ये आता आत्मविश्वास आहे, करा बरं हातावरती. माझ्या समोर तुम्ही बसलेले आहात. ऑनलाईन मध्ये आता समजा मी हे जे बोलतोय ते ऑनलाईन, ते तर काय हातवरती करू शकत नाही, घरी राहून ते काय हातवरती करणार. पण जे तुम्ही आता समोर आहात, मी तुम्हाला आवाहन केलेलं आहे, किती जणांमध्ये असा विश्वास आहे, आत्मविश्वास आहे, त्यांनी हातवरती करा. मी पास होऊ शकतो, शकते. कोणाचं इकडचं तिकडचं न बघता फक्त मुलींचं अभिनंदन करायचं का? अरे ऑनलाईन जाणार आहे. मुलांमध्ये शाबास, एक जण हातवरती करून परत खाली करतो. म्हणजे मुली तयार आहेत या आव्हानाला सामोरं जायला. हात खाली का? मुलींमध्ये आत्मविश्वास आहे, मग मुलांमध्ये का नको? हा आत्मविश्वास मुलांमध्ये सुद्धा यायला पाहिजे. आणि आत्ताच्या या क्षणापासून, म्हणजे मी तुमच्याशी जे बोलतोय या क्षणापासून जर तुम्ही व्यवस्थित विचार केला आणि एक व्यवस्थित टाइम टेबल जर तयार केलं, आपल्या पुस्तकांमध्ये जो काय अभ्यास दिलेला आहे, जो काय अभ्यासक्रम आहे आपल्याला, मी तो 50% कमी करण्यापेक्षा 100%वरती तुम्ही लढा. कारण की ज्ञान हे तुम्हाला 100% जर मिळालं तर तुमची बुद्धिमत्ता 100%नी चालणार आहे. ज्ञान जर तुम्ही 100% प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही 100% ज्ञानाने पुढच्या युगामध्ये प्रवेश करणार आहे की नाही? पुढच्या वर्षात. युग म्हणजे नवीन युग आहे ना, प्रत्येक येतं ते नवीन दिवसाला नवीन युग आहे असं समजायचं आपण. म्हणजे पुढच्या दिवसांमध्ये तुम्ही ज्या वेळेला 10वी झाल्यानंतर कॉलेजमध्ये जाल, जर
तुम्हाला 50% जर शिकवलं, लक्षात घ्या, 50%वरती जर परीक्षा घ्यायची जर ठरली, तुम्ही पास होणार, करणार काय? 50% नॉलेज मिळवलेला माणूस. समजा एक्झाम्पल म्हणून आपण समजूयात की तुम्ही पायलट बनवायचं तुम्हाला, आणि पायलट बनण्यासाठी तुम्हाला विमानोड्डाणाचं प्रशिक्षण द्यायचंय. मस्तपैकी एअरलाईन्सचं एक मोठं विमान तुमच्या ताब्यात दिलं आहे आणि सांगितलं आता कोरोना आहे, आता पायलट आहे तो शिकवतोय तुम्हाला, आणि सांगितलं आता की ह्या वेळेला 50%च ठीक आहे, आणि आता 50%वरती काय करायचंय, परीक्षा तुझी घेऊ. 50% नॉलेज मिळालं, फक्त धावपट्टीवरती पळवण्यापुरतंच, टेकऑफ करण्यापर्यंत राहिलेलं आहे. तुम्ही झाले वैमानिक 50% झाले ना, 50% वैमानिक झाले. एसटी सारखी विमानं पळवायची फक्त रोडनी. टेकऑफ कसं घ्यायचं, त्याचे लिव्हर्स वगैरे काय, गिअर्स वगैरे काय, ते जर शिकून झालेलं नाहीये, तुम्ही म्हणणार का आता मी वैमानिक झालेलो आहे, 50% नॉलेजमध्ये परीक्षा मी पास झालेलो आहे, उत्तीर्ण झालेलो आहे, आणि मग तुम्ही मला आता विमानोड्डाणाचं प्रशिक्षण दिलेलं आहे, मग चला आता मला नोकरी द्या पायलट म्हणून, मिळेल काय? तुमच्या पाठीमागं 300-350 लोक ज्यावेळेला बसतील आणि त्यांना जर हे कळालं की हा 50% शिकलेला पायलट आहे, काय होईल? लवकरच स्वतःसह तो सगळ्यांना कुठे घेऊन जाईल? परत भेटणार नाही, गाठच पडणार नाही, अशा ठिकाणी घेऊन जाईल. बरोबर ना? मग मला सांगा, तुम्ही स्वतःच्या बाबतीमध्ये कंजूसी का करता? मग स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यापेक्षा कमी का करता? मग तो आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्न केले, ठीक आहे ना. समजा नाही उत्तीर्ण झाला, पुन्हा 10वीची परीक्षा देता येऊ शकते ना, बरोबर ना. जो विद्यार्थी एखादा 10वीला किंवा 12वीला नापास झाल्यानंतर, नापास हा शब्द खरोखरच चुकीचा आहे, अनुत्तीर्ण झाल्यानंतर, अनुत्तीर्ण सुद्धा हा शब्द चुकीचा आहे, तो त्यासाठी सक्षम ठरला नाहीये, उत्तीर्ण होण्यासाठी पात्र ठरलेला नाहीये, तो अपात्र ठरलेला आहे असं जर समजलं तर त्याला पात्र होण्यासाठी वेळ तर नक्की मिळेल ना पुढं. गव्हर्नमेंटने ती पण सुविधा केलेली आहे. बाळांनो, तुम्ही लक्षात घ्या, जे पहिल्या वेळेला उत्तीर्ण होऊ शकत नाही त्यांच्यासाठी काही दिवसानंतर, महिन्यानंतर पुनर्परीक्षा देण्याची सुविधा पण केलेली आहे. त्यांना 11वीमध्ये प्रवेश दिला जातो. ज्ञान घेण्यामध्ये तुम्ही कंजूस का ठेवता? तुम्हाला एवढं तर लक्षात आलं ना. परिपूर्ण ज्ञान जर घेतलं तर तो पायलट सुखरूप टेकऑफ करणार आणि लँडिंग पण करणार आहे, बरोबर ना. समजा टेकऑफ पर्यंतचं नॉलेज मिळालं आणि लँडिंगचं मिळालंच नाही तर काय करणार? काय करणार? हा, विमान उडवता येते, पण उतरायचं कसं माहिती नाही, त्याचा होईल अभिमन्यू. अभिमन्यू माहिती? अभिमन्यू, महाभारतामध्ये अभिमन्यू नावाचं एक व्यक्तिरेखा आहे. त्या अभिमन्यूला चक्रव्यूह जे युद्धामध्ये आरंभतात, तयार करतात, ते चक्रव्यूह भेदायचं कसं माहिती होतं, भेदून मध्य भागापर्यंत जायचं कसं माहिती होतं, तोडायचं माहिती होतं. पण ते तुटलेलं चक्रव्यूह ज्या वेळेला बाहेरून परत परत जुळत येतं त्यावेळेला बाहेर कसं पडायचं हे माहिती नव्हतं. ती कथा आहे, ती तुम्ही कुठेतरी वाचा, महाभारतामध्ये वाचा, किंवा ज्यावेळेला मी परत कधी एखाद्या दिवशी येईल लेक्चरला त्या दिवशी ती कथा सुद्धा तुम्हाला आवर्जून सांगेल. त्याच्या पाठीमागचं कारण काय? फक्त कारण एकच आहे, एकदम थोडक्यात सांगतो, एकदम थोडक्यात. अर्धवट ज्ञान प्राप्तीचं फळ काय मिळतं हे महाभारतामधून सुद्धा आपल्याला शिकायला मिळालं नाही. म्हणून अभिमन्यूचं ही व्यक्तिरेखा एकदम थोडक्यात जर सांगायची तर, अभिमन्यू हा आईच्या पोटात असतानाची गोष्ट, ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण रथाचं सारथ्य करत होते, आणि अभिमन्यूची आई कोण आता ती आता तुम्ही शोधायची आता, कारण सगळंच मी सांगायचं नाही, मी पण सांगू शकतो. माहिती
कोण? नाही, पांचाली, रुक्मिणी, द्रौपदी. कोण कोण? बघा ना, भगवंत श्रीकृष्ण यांची बहीण कोण? कोण? द्रौपदी. पांचाली कोण? आता ते बघा, आता तुम्ही तर ज्या वेळेला श्रीकृष्ण आणि त्याची बहीण म्हणतो मी पुन्हा बरं का, ते रथाने चालले होते आणि त्या रथाने जात येत असताना चुकून माझ्याकडे नाव येतं बरं का तोंडामध्ये एकदम. हा, त्या अभिमन्यूच्या आईनी असं सांगितलं की मला जरा कंटाळा आल्यासारखं वाटते, मला काहीतरी गोष्ट सांग वगैरे वगैरे, काहीतरी सांग जे थोडंसं वाटेमध्ये मनोरंजन होईल. मग भगवान श्रीकृष्ण काय म्हणला की मी तुला एक सांगतो युद्ध कौशल्यामधली एक गोष्ट की चक्रव्यूह कसं भेदलं जातं. काय चक्रव्यूह कसं भेदलं जातं हे सांगतो. श्रीकृष्ण सांगत होता, तो पुढे बसून रथ चालवतोय आणि सांगता सांगता माग अभिमन्यूची आई, मम्मी तुमच्या भाषेत, हा, ती म्हणजे समजल्यावर तुम्ही म्हणता का नाही, हे कळलं का रे? हो म्हणता ना, हो असं म्हणता का नाही? हा, मग तसं हा सांगतोय आणि माग ती आपली चक्रव्यूह भेदेपर्यंतची गोष्ट सांगितली. चक्रव्यूह कसं भेदलं जातं इथपर्यंतच सगळं सांगून झालं आणि नंतर हुंकार येणं बंद आलं. म्हणून त्यांनी मागं बघितलं तर मागं नाही, मी नाही नाव सांगणार, पुढच्या तासापर्यंत तुम्हाला कळलं. तर त्यांनी विचारलं झोपली का म्हणून वगैरे वगैरे, झोपलेली दिसली. मग त्यांनी म्हणलं आता जाऊ द्या, तर झोपली, शांत आपली बहीण झोपलेली काय. तर आता त्यांनी ती कथा सांगायची बंद केली, ते युद्ध कौशल्य सांगायचं बंद केलं आणि ते पोटात असणाऱ्या त्या गर्भरूपी अभिमन्यूनं ऐकलं. म्हणजे माणूस गर्भामध्ये सुद्धा शिक्षण घेत असतो हे महाभारतात सांगितलंय. ह्या जमान्यामध्ये ते सिद्ध होतंय किंवा नाही, शास्त्रज्ञांचे प्रयोग चालू असतील आपल्याला माहिती नाही, पण महाभारत आपल्याला एवढी शिकवण देतो. अर्धवट ज्ञानाचं फळ काय मिळतं. तर अभिमन्यूला ज्यावेळेला तो मोठा झाला आणि कुरुक्षेत्रावरती ज्या वेळेला तिथं युद्ध चालू होतं आणि अर्जुन एका ठिकाणी गुंतलेला, सगळेजण सगळ्या ठिकाणी गुंतलेले, मग त्या ठिकाणी तशा वेळेला कोणी जायचं युद्धक्षेत्रात. मग तो अभिमन्यू तो म्हणतो की मला माहिती आहे मी जाणार, आणि तो जातो, मध्यापर्यंत जातो. मध्य भागामध्ये सगळे भले मोठाले वीर असतात, अगदी अश्वत्थामा, जयद्रथ, कर्ण, म्हणजे असे सगळे मोठमोठे, द्रोण वगैरे सगळे असतात. आणि सगळ्यात शेवटी अभिमन्यूच्या डोक्यावरती जयद्रथ आपल्या लाथेने मारतो, दिवस मावळतो, युद्ध संपतो. अशी ती कथा आहे. अभिमन्यू जातो थोडक्यात. त्याला जर चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं हे जर माहिती जर असतं तर अभिमन्यू नक्कीच जिंकून बाहेर आला असता. चक्रव्यूह त्याने भेदलं खरं, म्हणजेच थोडक्यात अर्धवट ज्ञानाने तुम्ही जर पायलट झालात तर तुम्ही विमान चालवायला शिकाल, उडवायला शिकाल, परंतु जर उतरायचं, जर लँडिंगचं जर तुम्हाला कळलं नाही तर मग मात्र काय होईल, तुमचा होईल अभिमन्यू. जीवनामध्ये आपल्याला ए पासून झेड पर्यंत शिकायचे आहे की नाही. 12 कडीच्या पहिल्या अक्षरापासून शेवटच्या अक्षरापर्यंत, क्षज्ञ हळ ळ पर्यंत शिकायचे, अ बकड इफ पासून. ज्ञान प्राप्तीसाठी कुठलीही गोष्ट शिल्लक ठेवायची नाही. त्यासाठी आपल्याला एक जीवन दिलेलं आहे आणि ह्या जीवनामध्ये आपल्याला जो वेळ दिलेला आहे सकाळ ते संध्याकाळ आणि झोपण्यासाठी, विश्रांतीसाठी, आपण शुभरात्री म्हणतो, त्याच्यासाठी काही वेळ दिलेला आहे.
तो व्यवस्थित वापरा, चिंतनासाठी वापरा. आज आपण काय केलं, किती अजून स्टडी करायला पाहिजे नाही, नक्की आपण आज जे शिकलो ते आपल्याला कळलंय का? जर कळलं नसेल तर ते समजण्यासाठी पुन्हा 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 थोडंसं लिहून काढा. आणि ते लिहून काढल्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला लक्षात येईल की तुम्हीच स्वतः एकमेकांसाठीचे छोटे छोटेसे पेपर्स काढा. जुन्या पेपरच्या धर्तीवर मित्रांनी मैत्रिणींनी एकमेकांना ते पेपर द्या, ते सोडवून घ्या, खेळ खेळा पेपर सोडवण्याचा, आणि त्याच्यातून तुमचा वाढेल तो आत्मविश्वास. परीक्षेला सामोरे जा. चुकून जर गेलाच एखादा विषय तर डगमगायचं नाही, पुन्हा आपल्याला पुढं वाटचाल करायची आहे. आणि त्या वाटचालीसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. ऑल द बेस्ट. कोणाला काही शंका, कोणाला काही विचारायचे? ह्या आजच्या ह्या छोट्याशा आत्मविश्वास या शब्दाभोवती गुंफलेल्या लेक्चरच्या बाबतीत तुम्हाला जर काही शंका वगैरे जर असतील, तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर जरूर विचारू शकता. आवडलं तर